नमस्कार, स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र दर्पण 24 या न्यूज चॅनलमध्ये। लोकशाहीचा महोत्सव, मतदार राजा जागा झाला। बोरीत 70% मतदान, शांततेत पार पडली ऐतिहासिक प्रक्रिया। महाराष्ट्र राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितीसाठी आज दिनांक 7 फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडली। या निवडणुकांमध्ये लोकशाहीचा उत्सव साजरा झाल्याचे चित्र दिसून आले। सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा, चेहऱ्यावरचा आत्मविश्वास आणि लोकशाहीप्रती असलेली निष्ठा स्पष्टपणे जाणवत होती। मतदार राजा जागा झाला आहे हे आजच्या मतदानाने पुन्हा एकदा अधोरेखित केले। परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील बोरी येथे असलेल्या 14 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पूर्णतः शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडली। या केंद्रावर एकूण 12,030 मतदारांपैकी 8,480 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। सुमारे 70% मतदान झाल्याचे स्पष्ट झाले असून ग्रामीण भागात देखील लोकशाहीबाबतची जागरूकता वाढल्याचे चित्र दिसून आले आहे। मतदानाच्या दिवशी मतदारांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला। आपले मत लोकशाही टिकवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे या जाणीवेतून तरुण, महिला, शेतकरी तसेच ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदानात सहभाग नोंदवला। वयोवृद्ध मतदारांनी व्हीलचेअरच्या साहाय्याने तर काहींनी इतरांच्या मदतीने मतदान केंद्रापर्यंत येऊन आपला हक्क बजावला। हे दृश्य लोकशाहीच्या जिवंतपणाचे प्रतीक ठरले। लोकशाही ही केवळ सत्ता मिळविण्याची प्रक्रिया नाही, तर ती जनतेच्या आशा, अपेक्षा, हक्क आणि जबाबदाऱ्यांची जिवंत व्यवस्था आहे। आज मतदारांनी दाबलेले बटन पुढील 5 वर्षाचा विकास, दिशा आणि निर्णय ठरवणार आहे याची जाणीव मतदारांच्या चेहऱ्यावर दिसून येत होती। आजचा मतदार फक्त नाव, जात किंवा घोषणा यांच्यावर मतदान करत नसून शिक्षण, आरोग्य, रोजगार, महिलांचे प्रश्न, पाणी, रस्ते, शेतकरी आणि तरुणांचे भवितव्य डोळ्यासमोर ठेवून मतदान करत असल्याचे प्रकर्षाने जाणवले। भगवद्गीतेमध्ये सांगितले आहे, सर्व धर्मे निधन श्रेय, म्हणजे स्वतःचे कर्तव्य पार पाडणे हेच श्रेष्ठ आहे। आज मतदार राजाने स्वधर्म म्हणजे मतदान केले। महाभारतातील राजा प्रजा सुखे सुख या विचारानुसार प्रजेच्या हितासाठी काम करणारा प्रतिनिधीच खरा लोकशाही राजा ठरतो। रामायणातील रामराज्याच्या संकल्पनेप्रमाणे अन्याय, दुःख आणि भेदभाव मुक्त व्यवस्था निर्माण करण्याची अपेक्षा आजचा मतदार आपल्या मतदानातून व्यक्त करत आहे। बोरी येथे मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी पोलीस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त ठेवला होता। बोरी येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर धोंडगे, PSI गायकवाड, ठाणे अंमलदार दिलावर खान, पोलीस कर्मचारी सय्यद रफिक तसेच इतर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी सकाळपासूनच मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अथक परिश्रम घेतले। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सतत देखरेख ठेवत नागरिकांना सहकार्य करण्यात आले। मतदानाचा हक्क बजावून बाहेर येताना मतदारांच्या चेहऱ्यावर समाधान आणि अभिमान झळकत होता। आपण लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आपले कर्तव्य पार पाडले ही भावना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती। छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारावर उभा असलेला हा महाराष्ट्र आहे। याच विचारांना धरून चालणाऱ्या, समाजातील सर्व घटकांना सोबत घेणाऱ्या आणि विकासाला प्राधान्य देणाऱ्या उमेदवारालाच मतदारांनी पसंती दिल्याचे मतदानातून दिसून आले। एकूणच बोरी परिसरात पार पडलेली ही मतदान प्रक्रिया केवळ निवडणूक न राहता लोकशाही मूल्यांचा जागर, ग्रामीण विकासाचा कणा आणि समाज हिताचा निर्धार ठरली आहे। अशाच जबाबदार मतदानातून राज्यातच नव्हे तर देशातील एकता, शांतता आणि लोकशाही अबाधित राहील असा विश्वास आजच्या मतदानाने पुन्हा एकदा बळकट केला आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र दर्पण 24।